भाऊ, संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा टीका केलेली आहे. ते म्हणाले मनसे असेल, अजित पवार असतील किंवा शिंदे असतील, हे सुपारीबाज गट आहे. मला वाटतं स्वतः सुपारीबाज असल्यामुळे दृष्टी तशी सृष्टी दिसते. संजय राऊत यांनी शरद पवार साहेबांकडून शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली होती आणि त्यातलं अर्ध काम त्यांनी केलेलं आहे. उर्वरित राहिलेलं काम सुपारी पूर्ण करण्याची भूमिका ते बजावत आहेत. म्हणून अशा प्रकारची वक्तव्य ते करत आहेत. शिवसेनेचं संपुष्टात आणण्याचं काम सुपारीबाज राऊत करत आहेत. भाऊ, मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र आता एक मनसेच्या गोटातून अशी माहिती मिळते की मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सन्मानित निमंत्रण जे आहे ते दिलं नव्हतं. त्यामुळे मनसेत नाराजी आहे. मनसेचा महायुतीला विसर पडलाय का, असा प्रश्न निर्माण झालेला नाही. विसर पडायचं काही कारण नाही. माझ्या माहितीप्रमाणे निमंत्रण दिलं होतं. आता काय कसं मला डिटेल माहीत नाही. नीट माहिती घेऊनच यावर मी तपशीलवार भाष्य करू शकेन. भाऊ, सरसंघचालक मोहन भागवत यांनी टीका केली, कारण बऱ्याच गोष्टी ते बोललेल्या आहेत, त्यावर कसं नाही. शेवटी RSS हा आमचा पालक आहे. आमची मातृत्व पितृत्व असणारी संस्था आहे. त्याच्यामुळे सरसंघ संचालक जे काही मार्गदर्शन करत असतात ते पक्षाला कार्यकर्त्यांना दिशादर्शक असतं आणि त्यांनी ज्या काही सूचना भूमिका मांडले त्याचा निश्चितच सकारात्मक विचार करून वाटचाल त्या ठिकाणी करता येईल. भाऊ, मणिपूरचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. 1 वर्षापासून मणिपूर जे आहे ते शांततेची वाट पाहत आहे असं ते म्हणतात. नाही, त्याची दखल केंद्र सरकार निश्चितपणे या ठिकाणी घेईल. आणखी गतीनं त्यावर काय गोष्टी ज्या कराव्या लागतील केंद्र सरकार निश्चितच लक्ष घालून करेल. मुंबईसह राज्यात 2 कोटीहून अधिक स्मार्ट मीटर लावायची योजना सरकारने आणली. मात्र ही योजना अदानींच्या भल्याची असल्याची टीका करत आता विरोधक जन आंदोलन उभारण्याची तयारी करतात. कशा प्रकारे? मला वाटतं विरोधकांना दुसरं काम उरलेलं नाही. चांगली योजना आहे, त्या योजनेचं कौतुक करण्याच्या ऐवजी ती योजना कोण राबवणार आहे, कार्यान्वित करणार आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरचं यांना पडलेलं आहे. मला वाटतं विरोधी पक्षानं सकारात्मक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. परंतु केवळ टीका, केवळ चुकीचं परसेप्शन क्रिएट करायचं हे फार काळ चालत नाही. क्षणिक त्याचा फायदा होतो. विधानसभेला अशा वागण्याचा काय परिणाम होतो हे त्यांच्या लक्षात येईल. शरद पवारांनी एकंदरीत जो वक्तव्य केलं आहे नरेंद्र मोदींसंदर्भात काल संध्याकाळी वर्धापन दिनामध्ये की भटकता आत्मा म्हणून माझा उल्लेख करत असेल तर तुमचा छळ केल्याशिवाय मी शांत राहणार नाही. मला वाटतं शरद पवार साहेबांना अशा प्रकारची वक्तव्य करणं त्यांच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी शोभतील असं वाटत नाही आहे. खरं म्हणजे हे एक बरं झालं की आत्मा असतो हे तरी शरद पवार साहेब मानायला लागले. कारण ते देवदैवत मानत नाहीत, ते स्वतःला नास्तिक समजतात. मग आत्मा ही संकल्पना आहे हे मानतात, हेही नसे थोडके. हो, जर का बघायचं तर सध्याला विधान परिषद असेल किंवा मग महामंडळ असतील, या जागा रिक्त आहेत. येत्या काळामध्ये मंत्रिमंडळ विस्तार देखील होण्याची शक्यता आहे. कशा प्रकारे बघता आहे, ह्या जागा आता भरल्या जातील का, एकूणच निवडणुका देखील तोंडावर? मला वाटतं या संदर्भामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वीच कोस्टल रोडच्या उद्घाटन प्रसंगी त्या ठिकाणी सांगितलंय आणि त्यामुळं विस्तार होईल असं सुतोवाच खुद्द मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. आणि विधान परिषदेच्या सुद्धा जागा आता फार काळ ताटकळत न ठेवता भरल्या तर ते लोकप्रतिनिधी आणखी कामाला गती देतील, पक्ष संघटनेलाही गती देऊ शकतील. विनोद तावडे यांचं नाव आता राष्ट्रीय अध्यक्षाच्या पदाच्या चर्चेत आहे. JP नड्डा यांचा कार्यकाळ संपतोय 30 तारखेला. काय वाटतं महाराष्ट्रातून गडकरी? मला वाटून काय, हा विषय केंद्रीय नेतृत्व ठरवत असतं. त्याच्यामुळे आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी या विषयांवर बोलणं योग्य ठरत नाही. भाऊ, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता उद्धव ठाकरे सातत्याने बैठका घेत आहेत. उद्या देखील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात येतोय. कुठेतरी ऍक्टिव्ह मोडमध्ये उद्धव ठाकरे आल्याचं पाहायला मिळतं. ते ऍक्टिव्ह नसतात म्हणून तुम्हाला ऍक्टिव्ह मोडमध्ये पाहायला मिळतात. आम्ही तर रोज ऍक्टिव्ह असतो, त्याच्यामुळे आमचं कौतुक तुम्हाला कधीच नसतं. महिन्याभरातनं एकदा ऍक्टिव्ह जो होतो त्याची तुम्ही बातमी करता.
हेच वैशिष्ट्य आहे उद्धव ठाकरेंच्या कामाचं. जर का बघायचं तर सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा मग आता कांदा आहे, त्याचे मोठ्या प्रमाणात भाव जे आहेत ते वधारता आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांमुळे कुठेतरी फटका बसला अशी देखील चर्चा आपल्याला पाहायला मिळते आहे. कशा प्रकारे बघता आहे, येत्या विधानसभा देखील निवडणुका तोंडावर आहेत, कुठेतरी शेतकऱ्यांना देखील जे त्यांची बाजू घेण्याचा देखील प्रयत्न होताना दिसेल? भारतीय जनता पार्टी हा पराभव किंवा जेव्हा आपल्याला कमी यश मिळतं तेव्हा विश्लेषण करून कामाला लागणारा पक्ष आहे. आणि त्याच्यामुळे एक खरं आहे की शेतकऱ्यांच्या भावाच्या संदर्भात शेतकऱ्यांनी थोडाफार आम्हाला निवडणुकीत नुकसान झालं. आणि म्हणून आपण बघाल की पंतप्रधान पदाचा चार्ज घेतल्या मोदी साहेबांनी पहिला निर्णय घेतला, किसान सन्मान निधीचे पैसे तात्काळ त्यांनी त्या ठिकाणी वर्ग केले. आणि त्यामुळे आता हमीभावाचा विषयसुद्धा या ठिकाणी आजच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कृषी मूल्य आयोगाची बैठक त्या ठिकाणी लावली होती. त्याच्यामुळे आम्ही ज्या विषयामुळे त्या ठिकाणी नुकसान झालं आहे, कोण दुखावलं गेलं आहे, ते विषय प्राधान्य क्रमांकानं अजेंड्यावर घेऊन निश्चितच त्या वर्गाला दिलासा देण्याचं काम केलं जाईल. भाऊ, काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षानिवासस्थानी शिवसेनेच्या सर्व आमदारांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होती. त्यावेळी शिवसेनेच्या आमदारांकडून एक खंत व्यक्त करण्यात आली की निधी वाटप व्यवस्थित होत नाहीये, कुठेतरी निधीवर नाराजी पुन्हा एकदा दिसून येते. नाही, मला वाटतं अशा प्रकारे जर निधी वाटप योग्य नसेल तर राज्याचे मुख्यमंत्रीच एकनाथरावजी शिंदेसाहेब आहेत. आणि त्यामुळे मुख्यमंत्री अर्थमंत्र्यांना बोलवू शकतात, उपमुख्यमंत्र्यांना सांगू शकतात. सर्वस्वी त्यांच्या हातातच असणारा विषय तो चर्चेचा त्या ठिकाणी विषय होता कामा नये. मुख्यमंत्री स्तरावर हा विषय निकाली काढण्याची आवश्यकता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.